मन मंदिरा गजर भक्तीचा. आता पुष्कळाला असं घडतं, काही वेळेला बायका प्रवचनाला येत असतात, मग त्यांना असं वाटतं आपल्या नवऱ्याने सुद्धा यावं. मग ती सांगते, काय हो प्रवचन, आणि तुम्ही इथे घरी बसता टी व्ही लावून, या की एकदा. काय प्रवचन चालतं, मंडपात जागा नाही, अहो केवढे सगळे काय केवढी पुरुष मंडळी येतात, आवडीचे येतात, आणि तुम्हाला यायला काय झालं. मग तो येतो, हे मालक बरं का, नमस्कार महाराज, आणि ते पळतच सुटतं खाली. त्याला अवघड जातं. काय म्हणजे पाया पडला ठीक आहे, हात जोडले ठीक आहे, पण ते माझ्या नाही पाया पडला, तिच्या पडला, तिला बरं वाटावं म्हणून. काय वेळेला एखाद्या पुरुष येतो, तो बायकोला सांगतो, काय सतत ती फोडणी आमटीन करत बसतीस, हां अगं जरा चल की, काय प्रवचन चाललेत, आणि तुमचं तो पुष्कळ सांगतात. अगं तुला सुद्धा घेण्यासारखं, तू गेलीस ना तर तुला फोडणी कळेल. काय पण नाही ती हे सुद्धा लागतं बरं का. पूर्वजन्माचं सुकृत काहीतरी असेल तर लागतं, नाही तर हेही घडत नाही. अवघड आहे सगळं. म्हणून निजभाव पुष्कळ सांगण्यासारखं आहे. म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ, सबाह्य निर्मळ स्फटिक दैसा. काय वर्णन करतायत बघा गोड. पांडुरंग माऊलीचं वर्णन करतायत. म्हणे तू ज्ञानशील चिद्रूप केवळ, सबाह्य निर्मळ स्फटिक दैसा, सहज तीर्थरूप तुची निरंतर, असता हा विचार काय करीसी. माऊलीने सांगितलंय, जयाचे नाव तीर्थरावो, जयाचे नाव तीर्थरावो, तीर्थांचा रावो, तीर्थांचा राजा. ते तीर्थ ते क्षेत्र जगितेच पवित्र, भक्ती कथेसी मैत्र दया पुरुषा. ते तीर्थ ते क्षेत्र, कोण ते तीर्थ आहे. वर्णन करताना संताचं कसं केलं जातं, तीर्थ. म्हणून इथे काय म्हणतात, अरे तीर्थांचा राजा आहेस तू. तीर्थांचा तू राजा असताना भागीरथी इच्छा करते की तुझ्यासारखे चरण आमच्या पात्रामध्ये येऊन पडले, नदीच्या पात्रामध्ये येऊन जर पडले तर आमचं पाप धुवून जाईल. असा ज्ञानराजा, एवढा मोठा तू तीर्थ रावो आहेस, तीर्थांचा राजा आहेस, आणि असा असताना तू तीर्थाला जातोस. एरू म्हणे स्वामी, बोलिली ते बरवे, परिसार्थक करावे देहाचे या. स्वामी आपण बोललात ते खरं आहे, पण मला काय वाटायला लागलंय की देहाचं सार्थक म्हणजे माऊली देहाचं सार्थक करण्याकरता आले होते काय. मागील या जन्मी मुक्त झालो, याच्यामध्ये दोन अर्थ केले गेलेले आहेत. मागील या जन्मी मुक्त झालो तर पुन्हा आकार घेऊन का आला, हा वेदांत शास्त्रात बसत नाही. मुक्त झाला तर जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त झाला, नीट समजून घ्या. इथे ज्ञानबाची मेक आहे. मग अर्थ कसा केला गेला, मागील या म्हणजे याच्या मागून येणारा जो जन्म आहे त्याच्यातून मुक्त झालो. काही गरज आहे का, आता म्हणणं कळलं नाही. नाही, मागच्या जन्मी मुक्त झालेला आहे, आता जो आलोय तो भक्ती प्रेमा करता अवतार घेतलेला आहे. आता मुक्त होण्याचं शिल्लक राहिलं नाही, आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात सुद्धा अडकलो नाही. मागील या जन्मी मुक्त झालो, मागेच मुक्त झालोय. एवढा उलट सुलट अर्थ करण्याकरता काही हरिपाठ नाही आहे. माझं बोलणं समजलं कशा करता सांगितलं मी. मागील या म्हणजे याच्या मागून येणारा. अरे याच्या मागून कशाला आलो तेव्हाच. अरे मुळीच मुख्य नाही बद्धता, ते तर कैची आणली मुक्तता. बद्ध असेल तर मुक्त होतो आम्ही, परिपूर्ण जसा असेल तसे मुक्त आहोत. मागेही मुक्त होतो, आताही मुक्त आहोत, आणि पुढेही मुक्तच आहोत. म्हणून बद्ध असेल त्यांनी मुक्त व्हावं. आम्ही मागच्या जन्मीच मुक्त झालोय. फक्त मग ह्या खटपट कशा करता, तुझी सेवा करीन मनोभावे. अरे पांडुरंगा, तुझी सेवा करण्याकरता आकार घेऊन आलो. बाकी काय आता ते मुक्ती बिक्ती किंवा देह, पण इथे कौतुकाने बोलतात, करावे
स्परिक सार्थक करावे देहाचे. म्हणजे साध्या माणसासारखं बोलतायत बरं का. काय हो सध्या गुरुवार बिरुवार मनुष्य जन्माला येऊन काहीतरी करावं. उपास तापा तीर्थ यात्रा देव धर्म. काय सकाळी उठून असं ते पळी पंचपात्र घ्यावं. 5 पात्र ते पंचपात्र घ्यावं. त्याने तर ते 4 असतात ना, त्याला हळदी कुंकू ते त्या देवीच्या डोळ्यात जातंय. माझ्यावर तुम्ही कोणी रागवत नाही ना. म्हणजे मला बरं वाटतं उगीच रागवलं म्हणजे काय. अहो काय ते हळदीचा हात. आता मला सांगा, एकात बुक्का, एकात हळद, एकात कुंकून, एकात अक्षता. आता ते काही काही टायमाला ते कुंकोपाचा हातच देवाकडे जातो, आईसाहेबाकडे बुक्का जातो. उलट सुलट घडतं आणि त्याच्यात पुन्हा ते गुळ नाही तर साखर. अरे 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 ते देवाकरता नसतं. मुंगळी आणून सोडता देवाजवळ तुम्ही. इतका त्या देवाला घाण करून टाकायचं. एक मी तुम्हाला सांगू, देवाला जर काही व्हायचं असेल तर हात जोडून नतमस्तक होऊन व्हा. बस पुष्कळ झालं. मनोभावाने नमस्कार केला पुष्कळ झालं. पण माणसानं असं वाटतं असं काहीतरी व्हावं. अरे काय व्हावं? तुझं मन व्हा, तुझी बुद्धी व्हा, तुझं चित्त व्हा. आणि नुसतं वाहू नकोस तर प्रेमाने व्हा. देवाचे द्वारी क्षणभरी एक क्षण प्रेमाने उभा राहा. प्रसंगे नामयाचे संगती सुख घ्यावे, म्हणून ज्ञानदेवे धरिले चरण. असं वाटतं नामदेवरायाच्या संगतीमध्ये संगतीचं सुख घ्यावं. काही काही लोकांची अशी संगत असते ती की संगत दुःख देते. संगत अशी असते की आयुष्यभर ती संगत सोडून जाऊ नये असं वाटतं. हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे, म्हणे नवल केवडे भाग्य तुझे. आनंद वाटला हो. एखाद्याला अगदी हार्वर्ड युनिव्हर्सिटीची स्कॉलरशिप मिळावी, फ्रीशिप मिळावी. माझा आई बाबा आमचा मुलगा इज गॉन टू हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया युनिव्हर्सिटी. काय त्या आई बापाला आनंद वाटतो. तसं सर्व युनिव्हर्सिटीचा डीन ज्ञानेश्वर महाराज, अध्यात्म विद्येच्या मंदिराचे डीन प्रमुख. आणि ते जेव्हा येऊन म्हणतात, माय डिअर पांडुरंग, एवढं गिव्ह अस युअर नामा. देव खुश झाले. ते म्हणले नो ऑब्जेक्शन, नो ऑब्जेक्शन. मी हार्वर्ड युनिव्हर्सिटी सांगतोय. नो ऑब्जेक्शन. बट माय डिअर माऊली, डू यू नो माय फिलिंग्स? आता इथून पुढे फिलिंग सुरू होतील. मला काय वाटतंय, माझ्या हृदयात काय वाटतंय, तुम्ही घेऊन जाता याचा मला आनंद आहे. तुमच्यासारखा तत्ववेत्ता ज्ञानियांचा राजा जेव्हा माझ्याकडे येतो, नामाला मागतो, मला किती आनंद झाला. पण काय सांगू, ऐसे भाग्य जेणे सर्वस्व साधावे, तरीच जन्मा यावे विष्णुदासा. अरे विष्णुदासा नामया, अरे तरीच जन्मा यावे. अरे असं भाग्य माऊलीने मागून घ्यावं. जावे स्वस्तिक्षेम, यावे शीघ्रवत. पुढचं बघितलं का? गो अँड कम. बघा एका शब्द कसे जोडून शब्द. जावे स्वस्तक्षेम पण यावे शीघ्रवत, करावे स्वहित कळेल तैसे, जाण पण लवकर परत ये. हे बघा आता ही फिलिंग सुरू झाली. जे हृदयामध्ये प्रेमाचा पाझर बरं का, सगळा जो प्रेमाचा पाझर प्रगट होत होता तो जरा प्रगट झाला बरं का. काय वाटतंय असं असं सुरू झालं.
शीघ्रवत, लवकर ये, लवकर ये. आता मला सांगा, मुलं शाळेला जातात, तुम्हाला त्यांचा घरी यायचा टाईम माहिती असतो ना, काही का नाही माहिती, पण निघताना सांगता लवकर ये. म्हणजे काय, 2 पिरियड बुडवून घरी ये का लवकर? नाही, म्हणजे शाळा बुडून घरी लवकर ये का? नाही, माहिती असतं आपल्याला तो येणार आहे, 4 वाजता येणार, तर लवकर या, लवकर ही फिलिंग, हे अंतःकरणामध्ये जे प्रेमाचा एक अवस्था प्रगट होते त्याचं दर्शन आहे. आणि ते कसं घडतंय ते बघा. फक्त आपण एकच करायचं, ते नेमके शब्द टिपले पाहिजेत, तेव्हा त्याच्यातली ती आतुरता, त्याची ओढ, त्यातलं प्रेम कळेल. हां, सर्वभावे आमचा विसर न पडावा. अरे 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 अरे, जगातल्या चमत्कारापैकी एक महान चमत्कार आहे हा. महान चमत्कार. सर्व संत सांगतायत देवाचा आठव करा, आणि देव नामदेव महाराजांना सांगतोय सर्व भावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी. क्या बात आहे, खरंच आहे, काय आश्चर्य आहे नाही. किती संत वचन, साखरेत घोळलेली वचन आहे ती. अनंत कोट ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, ज्या भगवंताची शक्ती आहे त्यांनी म्हणावं नामया विसरू नको मला. काय सायास केली असतील, काय भक्ती केली असेल, आणि त्या भक्तीचं स्वरूप तरी काय असेल. म्हणून म्हणाले, हे दुजी ना तिजी, पहिली ना सरती, हे साधकांची साधन भ्रांती, बहुधा भक्ती मज नाही. पहिली अर्थार्थी जिज्ञासू कोणची ते दे सोडून म्हणे, भक्तीला नंबर नाही. कोणच्या बाजूने बिलगलं म्हणजे आईला खरं बिलगलं, कुठूनही बिलगलं तरी आईला बिलगलं, आणि त्या बिलगण्यातला जो एक प्रेमाचा स्पर्श आहे तो अलौकिक आहे. म्हणून श्रवण का अर्चन का दास्य सख्य कसई, नवे नवे स्नेहे द्वेषे अथवा वैरे कशाही. म्हणून देव सांगतायत सर्वभावे आमचा विसर न पडावा, लोभा असो द्यावा मजवरी, परियेसी ज्ञान राजा, बोले जगज्जीवन तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. आमचा विसर पडून देऊ नका. परवाच सांगितलं ना, एक आमच्या हृदयाचा ठोका, दुसरा आमचा श्वास. असे दोघं आणि दोघंही निघाले. ठोकाही निराळा आणि श्वासही निघाला. काय करावं. परियेसी ज्ञान राजा, बोले जगज्जीवन तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती, परी एक मागणी आहे तुझ प्रती, आठवण चित्ती असो द्यावी. आम्ही अभंग म्हणतो, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकुलती, अनाथ अपराधी पतित आगळा. हे आम्ही म्हणतो, संताला सांगतो. आणि इथे देव म्हणतोय माझी आठवण करा, माझी आठवण करा. काय गोड अभंग आहे तो, आम्हाला पण बघायला पुरसत नाही. आम्ही ठराविक लिंकने चाललेलो असतो. जरा बघा संत वाङ्मय किती गोड आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी. निळोब्बार आहे. राहेना आता तुमच्या संगे, हेची मागे भक्तासी, हेची द्याता उदारपणे. जरा उदार व्हा आणि मला हे द्या, मला तुमच्याजवळ राहू द्या, मला तुमच्याजवळ राहू द्या. काय भाग्य आहे खरंच. त्यांचं घडलं असेल ते घडलं असेल, पण आपल्याला वाचायला ऐकायला मिळतं, हे आपलं भाग्य आहे. आपण देव आहे का नाही याची चर्चा करतोय, आणि इथे जे चाललंय ते देव म्हणतोय मला विसरू नका. काय लेवल हो.
नाही नाही, हा विचार करून बघा तुम्ही, कोणच्या उंचीचा परमार्थ आहे हा. ही उंचीच लक्षात येत नाही, म्हणून वारकरी संप्रदाय गबाळ्याचा म्हटला जातो. अरे कळत नाही, हाच तुझा गबाळपणा आहे, त्याला आम्ही तरी काय करावं. तुला कळत नाही. अरे किती उंची गाठली या परमार्थाने ज्ञानोबा तुकोबाच्या, किती उंची, कुठच्या कुठे उंची गाठली की देवाने म्हणावं मला विसरू नका. आश्चर्यकारक आहे सगळं हे कृपेचे. आता बघा, हो हो हो, हे कृपेचे पोसणे माझे आवडते, क्षण जीवा परते न खरी कदा. देवाचा कंठ भरून आला. माऊलींना सांगतायत, माऊली हे माझ्या कृपेचं पोषण आहे. म्हणजे कळलं का, काही माणसं अन्नावर पोसली जातात, काही सत्तेवर पोसली जातात, कुणी कुणाच्या जीवावर पोसलं जातं, पण माझा नामा कृपेवर पोसलेला आहे. माझा नामा कृपेवर पोसलेला आहे. आणि ती एरा गबाळाची कृपा नव्हे तर पांडुरंगाची कृपा आहे. मला तर असं म्हणायचंय तुम्हा सगळ्यांना, तुम्ही जर नाम घेत असाल तर तुम्ही सुद्धा माझ्या पांडुरंगाच्या कृपेवरच पोचलेले आहात. याच्याशिवाय पर्याय नाही, पर्याय नाही. लक्षात ठेवा. म्हणून घेत चला, म्हणून घेत चला. रा आणि मगाशीच कुठेतरी विषय आला. मला म्हणाले राम म्हणजे काय. म्हटलं रा म्हटलं की तोंड उघडतं आणि म्हटलं की मिटतं. रा रा म्हणून तोंड उघडलं की सगळे विकार बाहेर जातात, आणि विकार बाहेर गेले की मन तोंड बंद होतं. मग हे कवडासारखं आहे. म्हणून राम काय करतो, तोंड उघडल्यानंतर आहे ती विकार बाहेर फेकून देतो. आणि मकार काय करतो तर नको ते एकदा बंद झाल्यावर आतमध्ये कुणाला शिरून देत नाही. श्रीराम राम 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 राम, श्रीराम राम 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 राम. आणि असं नाम प्रिय, असं नाम प्रिय. म्हणून लक्षात घ्या काय सांगतायत. हे कृपेचे पोसणे माझे आवडते. आवडतं म्हणजे काय. ताटात सगळ्या जिन्स असतात, पण त्याच्यातली एक आवडती असते, आणि त्या आवडत्या वस्तू बरोबर माणूस जेवतो. बरोबर आहे ना. काय काही वेळेला मुलांना एखादी भाजी आवडत नाही, काय केलं, मला नको तुझी भाजी. अरे मग काय खा, दुसरं काहीतरी घे. नाही मला तूप साखर दे. मग त्या भाजीकडे तो बघत नाही, तूप साखर पोळी, नाही ते केळाचं शिकरण. मस्त जेवतो तो. मला काही नको, म्हणा नुसती आमटी पाहिजे. मग ते आमटीवर जेवतो. म्हणजे ताटात जरी भरलेला असेल तरी आमटी थोडीशी. तसंच लाखोनी भक्त आहेत, पण नाम माझ्या आवडीचं नाही. कळते का मी काय सांगतोय तुम्हाला. काय आता एवढ्या ह्या बायका बसलेल्या आहेत, प्रत्येकाकडे असतील 20-25 लोकडी तरी नक्कीच, या पुढे बसलेल्या तरी नक्कीच असतील. खुश झाल्या त्यांना, बरं वाटलं. म्हणजे महाराजांनी आम्हाला 1-2च्या कॅटेगरीमध्ये न घालता काय सहज 25-30 लुगडी तर सहज असतील. काय पण एक आहे ना, त्याच्यातलं एखादं इतकं तुमच्या आवडीचं असतंच ना. हे ह्यानी घेतलेलं, हे ह्यानी घेतलेलं, पण हे मी आवडीने जाऊन आणलेलं. काय आवडीचा भागच निराळा आहे हो. आवडीचा भागच निराळा आहे. आवडीची वस्तू, आवडीची व्यक्ती, आवडीचे पदार्थ, आवडीचं राहण्याचं ठिकाण, आवडीची बसण्याची जागा कोणीही सोडत नाही. कठीण आहेत माणसं. माझी अशी नजर फिरली की मला कळतं हा इथे असलाच पाहिजे, गॅरंटेड.
काय इथल्या खुर्च्यापासून आज आम्ही रोज बघतो इकडे इकडे सगळे अगदी जिथल्या तिथे ही पुढची ती बसलेली आहेत ना, ती तर असं 1 इंच इकडे इकडे होत नाही, की जणू काही दगडू शेठनी त्यांना चौकोन काढून दिलेला आहे. काय. आणि मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जरी जागा बदलली ना तर त्याला ते आज कसं तरी होतंय. जागा बदलली, जागा बदलली. मी काय सांगितलं, बसण्याचं ठिकाण सुद्धा आवडीचं, हे वैशिष्ट्य आहे. हां, आता मला सांगा, मग एवढं जर आवडीचं तर नाम किती आवडीचं. आणि म्हणून सांगतायत कसं बघा, क्षणजीवा परते न करी कदा. क्षणभर सुद्धा मी नामाला इकडे तिकडे. माऊली माहिती नाही तुम्हाला, नामया माझा देवळात येतो, मला म्हणतो मी घरी जाऊन आंघोळ करून येतो. पण घरी गेल्यानंतर मी 2दा हिला सांगतो, बघ आला का, बघ आला का. नाही तर हाताखालच्यानं पाठवतो तिकडे, विचारून या किती वेळ आंघोळ करताय. प्रभू वाट बघतायत, प्रभू वाट बघतायत. सांगा येतो गंध लावून. अरे नामा इकडे यायचंच ना, मी गंध उगाळून दिला असता. हाच भक्तीतला सुगंध आहे, हाच भक्तीतला सुगंध आहे. फक्त तो घ्यावा आपण. पण आपल्याला देवाचाच गंध नाही तर त्याचा गंध कसा कळावा. आपल्याकडे आहे फक्त नको तिथे डोकं चालवण्याचा दुर्गंध, एवढंच आपल्याकडे आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. पण जेव्हा तो सुगंध सुटतो बघा कसं पडतो बघा. परित्वा साकडे घातले सर्वथा, दाटले अवस्था हृदय माझे. नामा माझ्या आवडीचा आहे. पहिल्यांदा देतो बितो सगळं बोलले, फार भाग्य तुझं, फार चांगलं सगळं, एवढं कोणाला मिळत नाही, तुला चान्स आला, जा बाबा, हे सगळं झालं. आणि पुढचं कसं आहे बघा. माऊली हे सगळं बरोबर आहे तुमचं. परित्वा साकडे घातले सर्वथा, वाटले अवस्था दाटले अवस्था हृदय माझे. माऊली माझं हृदय भरून आलो. नाम कसं देऊ, नाम तसं देता येत नाही. तुम्ही तुमच्या आवडीने घ्यावं लागतं, तेव्हा ते दिलन घेतलं म्हणावं. हो बघा पुढे. आरुष साबडे नाम माझे वेडे. माझा नाम वेडा आहे, वेडा आहे. एखाद दिवस ना माऊली माझ्या ताटातली भाकरी मी सारतो त्याच्या ताटात, तेव्हा जेवतो, जेवत सुद्धा नाही. भाबडा आहे माझा नामा, भाबडा आहे माझा नामा. एखादी मुलगी असते माहेरी असताना, दोघी मायलेकी एका ताटात जेवतात, सवय असते तिला. मग त्या मुलीला अशी सवय असते की मायलेकीने ताटात जेवायला बसायचं आणि जेवता जेवता आईने जेवल्यासारखं करायचं आणि त्या मुलीपुढे सारायचं, मुलीपुढे सारायचं. तिने जेवल्यासारखं करायचं आणि तिने सारायचं आणि मग तिने जेवायचं. आणि एक दिवस ती नांदायला निघाली. मग ती सांगते, आज 18-20 वर्षाची झाली पण माझ्या ताटात जेवली बरं का. मी तुझ्या पुढे सारत होते. अरे तिच्या जेवणावर लक्ष द्या, जेवणावर लक्ष द्या. भाबडी आहे माझी पोर, माझ्याशिवाय जेवत नाही. तसं माझा नामा विठूशिवाय राहत नाही, माझा नामा माझ्याशिवाय राहत नाही. बघा जरा काळजी घ्या. नवऱ्याला सांगते लक्ष ठेवा तिच्यावर. तिला असं एकटं जेवायची सवय नाही, जरा लक्ष घाला. ती जेवलं म्हणेल असंच 20 वर्ष म्हणत आले आणि माझं पोट भरलं म्हणून म्हणून 3-4 भाकरी पुन्हा खाल्ली, अशी सवय आहे. तसं माझ्या नामाला सवय लागली आहे. साबडा आहे, वेडा आहे. आणि असं साबडा आहे म्हणून कुणाला घेता येतं, असं वेडा आहे म्हणून कुणीही घेता येतं. अरे बाप,
आणि टाइम झाला. बर. तान भुक तुहा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. जसं सांगितलं तसा दृष्टांत पुढे आलाय. माझ्या नामाची तहान झाला, माझ्या नामाची भूक जाणं. नामाला प्रेमाचा ओलावा लागतो आणि नामाची तहान त्या ओलाव्याने भागते, हे सांगतायत. तान भूक तुम्ही तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची थोर वाटे. मन मंदिरा गजर भक्तीचा.